माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आता प्रचार रॅली सुरुवात झाली आहे। सध्या करी रोड परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांशी चर्चा करताना किशोरी पेडणेकर आपल्याला दिसत आहेत। आपण चाय पे चर्चा थेट त्यांच्याशी करणार आहोत। प्रचाराला सुरुवात झाली, आज सकाळपासून प्रचार करताय। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व मंडळी तुमच्यासोबत आहे। 2002 पासून हा वॉर्ड मला नगरसेवक म्हणून निवडून देत आहेत। गेली 24 वर्षाचा त्यांचा आणि माझं ऋणानुबंध आहे। प्रत्येक फेरीवाला त्या ज्यावेळेला आमचं फेरीवाल्यांचं संघटन चाललं होतं त्यावेळेला प्रत्येकाच्या दखल घेऊन माझा गोपाळ खाडे आम्ही त्यांना संरक्षण दिलं आहे। आम्ही कधीही त्यांना त्रास देत नाही आणि त्यांनाही माहिती आहे की शिवसेनाच उद्धव बाळासाहेब ठाकरेचीच लोक आम्हाला सांभाळू शकतात। काही सध्या कुलाब्याचा विषय प्रचंड चर्चेत आहेत। राहुल नार्वेकरांच्या बाबतीमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत। आरोपची चौकशी केली गेली पाहिजे अशी देखील मागणी होती। तुमचं काय मत आहे या सगळ्या विषयावर? तुम्हाला काय अनुभव आले? देश महाराष्ट्र अराजकाकडे चाललंय। सत्ता बत्ता पैसा म्हणून धमक्या देत आहेत। माझ्या आरगेला पण धमक्यांचे फोन आले। कुणी केलं? आले, कोणी केलं नाव देणार आहे 2 दिवसानंतर। का देणार? कारण परत आमच्यापैकी कोणाला तरी त्रास देतील। धमक्या सगळ्यांना येत आहेत पण आम्ही धमक्यांना घाबरत नाही। सत्ताधारी पक्षातलेच कोणतरी असतील, मग एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल। नाही, भाजपनी नाही दिले, उगाच खोटं कशाला बोलू। म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतनं धमक्या आल्या? त्यांनी नाही दिले, पण आजूबाजूला चाय पे किटली गरम ना ते देतात। काय म्हणत होते? काय म्हणणं काय होतं त्यांचं? ह्याच्यावर बोलू नका, त्याच्यावर माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे। मी काय बोलावं मी हे कोणाला विचारून बोलणार नाही। एक महत्त्वाची गोष्ट आहे, नारायण राणेंना निवृत्तीचे संकेत दिले अशा पद्धतीची आता माहिती समोर येते। खरंच मी त्यांचं कौतुक करते। कधीतरी थांबलं पाहिजे, हे ज्याला कळलं तो सक्सेस। त्यांच्या दोन्ही बंधूंबद्दल मुलांबद्दल ज्या सध्या चर्चा सुरू होत्या, गोंधळाचं वातावरण होतं आणि त्यानंतर आता त्यांना स्वतः निवृत्तीची घोषणा केली। नाही तू दे माझा आहे, निवृत्तीची घोषणा केलेली आहे। कोणी? नारायण राणेंना त्यांच्या मुलांचं सध्या ज्या पद्धतीनं चित्र होतं त्याच्यामुळे नसेल, त्यांची तब्येत बरी नाहीये आणि एकंदर वय बघता सगळ्यांनी वयानुसार थांबलं पाहिजे। मी पण सांगेन की या जोपर्यंत आपण 4-5 वर्ष काम करू शकतो तोपर्यंत करावं, नंतर सरळ पक्षाची सेवा करावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सभेमध्ये म्हणाले 2017ला जे काही त्यांना जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं ते आहे असं कॉपी पेस्ट आता 2025ला केले। 26ला तुम्ही महापौर होता, तुमच्या कार्यकाळावर त्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। काहीही काम केलेलं नाही। काही काम केलं नाही असं जर मुख्यमंत्री स्वतः म्हणत असतील तर ज्यावेळेला मुंबईवर संकट आलं, ज्यावेळेला महाराष्ट्रावर संकट आलं, जे जागतिक होतं त्या जागतिक संकटाला तुम्ही केंद्रात का पैसे दिले? केंद्रात पैसे देणार आहे तुम्ही। आणि जे काम केलं, जे आज लोक आम्ही वाचवली किंवा आम्ही हातावर जीव घेऊन जात होतो ते काम नाही, तुम्ही घरात होता। मामू म्हणाले उद्धव ठाकरेंना, मामू म्हणजे त्यांचं म्हणणं होतं माजी मुख्यमंत्री। ठीक आहे, तुम्हालाही मामू म्हणतात ते आम्हाला माहिती आहे, पण माजी मुख्यमंत्री म्हणून मामू असतील तर हरकत नाही, पण तुम्हाला कुठल्या पद्धतीने मामू म्हणतात? ते देखील तुमच्यासोबत सत्तेमध्ये होते त्यावेळी आपण जर पाहिलं आणि तरी देखील काम झालं नाही असं जर म्हणणं असेल तर हे आरोप किती सरळ मूर्खपणा आहे। ठाकरेंची युती ही भीतीयुक्त युती, हे काय प्रीती संगम नाहीये, हा भीती संगम आहे। आम्हाला कुठलाच संगमाची गरज नाही। आम्ही जे करतो ते आम्ही मन संगम आहे आमचा। कशा पद्धतीचं वातावरण आहे मुंबईमध्ये आणि किती जागा निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? तुम्ही फिरताय ना, हे बिनविरोधचं नाटक खरंच कोर्टाने थांबवलं तर 130 जागा आमच्या नक्की। या बिनविरोधच्या प्रकरणामध्ये तुमच्या वॉर्डामध्ये देखील असे काही प्रकार घडले का? किंवा तुम्ही आता महापौर होता त्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणची माहिती नक्की नाही घडली। काय करायला पाहिजे सरकारने या विषयामध्ये? संपूर्ण विषयामध्ये सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे। तुम्हाला वाटतं सरकार आहे? कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये आपणच कोस्टल रोड केला अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं काल म्हणणं होतं आणि कशा पद्धतीनं आता मुंबईची वाहतूक समस्या, मुंबईचे लोकल सेवा सुधारतोय अशा पद्धतीची माहिती देखील त्यांना दिली। त्यांचं असं म्हणणं होतं की खूप बोलतात इलेक्शनला,
आपण पाहतो किशोरी पेडणेकर आपल्यासोबत होत्या आणि सध्या प्रचारामध्ये त्या व्यस्त आहेत. मुख्यमंत्री खूप बोलतात आणि ते जर मामू उद्धव ठाकरेंना म्हणाले असतील तर त्यांना कुठल्या पद्धतीने मामू म्हणतात हे जगजाहीर आहे, अशा पद्धतीची एक टीका देखील त्यांना या ठिकाणी या निमित्ताने केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.